नमस्कार. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या राज्यघटनेच्या विशेष प्रोग्राममध्ये. आपण राज्यघटनेच्या बाबतीत काही विशेष तयारी करण्याचा मुख्य लक्ष ठरवलेलं आहे. येणाऱ्या 25 ऑक्टोबरच्या एक्झामला समोर ठेवून तर काय काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, काय केलं तर कमीत कमी वेळामध्ये पैकीच्या पैकी मार्काकडे जाईल, या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या मुद्द्याला कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. तर महत्त्वाचा विषय काय काय आहे आणि कशा प्रकारचा आहे ते थोडंसं जाणून घ्या. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास थोडाफार झालाय, थोडाफार चालू आहे, करायची खूप इच्छा आहे पण होत नाही, थोडाफार टार्गेटेड चाललाय पण स्कोर येत नाही, थोडंसं क्लोज टू ॲव्हरेज मार्कापर्यंत चाललोय, 10 मार्क येत आहेत, 8 मार्क येत आहेत, 10च्या पुढे जायचंय, पण कधी कधी वाचलंय असं वाटतच नाही, अभ्यास चालू आहे पण झालाय असं वाटत नाही, अभ्यास झालाय परंतु स्कोर येत नाही, पेपर सॉल्व्ह करावं असं वाटतंय पण पेपर सुरूच होत नाहीत, पेपर खूप काही करायची इच्छा आहे परंतु चुकल्यानंतर डिमोरलाइज होतो आणि पुन्हा शेड्यूल ब्रेक होतो. पण हे सगळं खूप मनापासून करायची इच्छा आहे. एवढ्या जागा बघितल्यानंतर तर मजबूत अभ्यास करावा असं वाटतोय पण अभ्यास होत नाही, किंवा कुठेतरी आपली गाडी कुठेतरी डेडलॉक झालंय आणि पुढे सरकता येत नाही. खूप काही डोक्यात चाललंय पण एक्झिक्यूट होत नाही. आणि या सगळ्या गोष्टीला सिंपल आणि क्लिअर सोल्युशन देण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काहीतरी सुरू करता येईल, आणि तेही फक्त मोटिवेशन नाही तर रिअल एक्झिक्युशन करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, बारीक सारीक गोष्टीवर विशेष काम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण येणाऱ्या 4 तारखेपासून या उपक्रमाची सुरुवात करतोय. काय उपक्रम बघा. राज्यघटनेबद्दल सर्वात महत्त्वाचा मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की आपण आपल्या या कोर्सच्या माध्यमातून जे सर्वात महत्त्वाचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे, एक, आणि प्लस मेंटरशिप. ह्या दोन्ही गोष्टीवरती खास लक्ष देण्यात आलेलं आहे. रिव्हिजन म्हणजे काय, ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पहिला प्रोग्राम आहे. आपण इथं टेस्ट घेणार आहोत. ह्याच्यामध्ये टेस्ट असणार आहेत टॉपिकनुसार, याच्यामध्ये टेस्ट असणार आहेत डेली, त्यानंतर टॉपिकनुसार, यानंतर संपूर्ण सिलेबसवर आधारित संपूर्ण अभ्यासक्रम याच्यावर आधारित, आणि त्यासोबत PYQ. हे एक्झॅक्टली एक पहिला उपक्रम आहे जो रिव्हिजन करून घेणे आणि त्याच्या टेस्टच्या माध्यमातून त्याच्यावरची प्रॅक्टिस करणे. त्यासोबत महत्त्वाचं आहे अजून एक मेंटरशिप. याच्यामध्ये तुम्हाला मेंटरशिप अंतर्गत तुमच्या विषयाचं एक्झॅक्टली शेड्यूल मिळणार आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये आपण कोणते टॉपिक करणार आहोत, त्या टॉपिकवर किती टेस्ट होणार आहेत, आणि त्या टॉपिकचं एक्झॅक्टली शेड्यूल कसा असेल, तुमच्या प्रत्येकाकडून त्या अभ्यासाचं शेड्यूल इम्प्लिमेंट होईल याप्रमाणे अभ्यास नियोजन दिलं जाणार आहे. मग ते आठवड्यात कोणते टॉपिक आहेत, किती टॉपिक आहेत, कशा प्रकारचे करायचे आहेत, याचं पूर्ण जे प्लॅनिंग आहे ते डेली असणार आहे, वीकली असणार आहे, आणि आपण याच्यामध्ये ऑगस्टपर्यंत काय अभ्यास पूर्ण करणार आहोत आणि सप्टेंबरपर्यंत अभ्यास काय करणार आहोत. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जशी तयारी होईल त्यामध्येच राज्यघटना संपली पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने राज्यघटनेचा स्वतंत्र कोणत्या प्रकारचा अभ्यास न करता मेन ऑब्जेक्टिव्हला पूर्ण करण्याच्या उद्देशानं काही विशेष गोष्टी इम्प्लिमेंट करतोय. आणि या सगळ्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटं द्यायची आहेत. कशा प्रकारे 20 मिनिटं द्यायचे आहेत हे या अंतर्गत तुम्हाला परफेक्ट समजेल, म्हणून ही सीट तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून देतोय, आणि याप्रमाणे आपलं टार्गेट इथून पुढे सुरुवात होणार आहे. ते यातल्या एक एक विषयाला, एक एक टॉपिकला कव्हर करता येईल या पद्धतीने याचं नियोजन असणार आहे. हे आहे आपलं या अंतर्गतचं विशेष ऑब्जेक्टिव्ह. आपल्या या मेंटरशिप प्रोग्राममध्ये जे घेणार आहे त्याचं विशेषत्व तुम्हाला या अंतर्गत स्पष्ट क्लिअर होईल. पहिला हा उपक्रम असणार आहे डेली टेस्ट. इथून पुढे डेली टेस्ट असेल, ती डेली टेस्ट 10 मार्काची असेल आहे. त्या 10 मार्काच्या टेस्ट आपण घेणार आहोत एकूण 90 पेपर्स,
आणि हे 90 पेपर म्हणजे जवळपास 900 क्वेश्चन्स आहेत. आणि हे 90 पेपर मिनिमम सांगतोय, अवरेज ते 100 प्रश्नापर्यंत जाईल, 100 पेपर पर्यंत जाईल. आणि 100 पेपर म्हणजे जवळपास 1000 क्वेश्चनचा सराव आहे. हे पेपरच नाही तर या पेपरचं विश्लेषण सुद्धा असणार आहे. आणि हे विश्लेषण कसं असेल आणि पेपर कसा असेल, तर समजा आपण संविधान सभा हा टॉपिक पाहतोय, तर संविधान सभा या टॉपिकवर किती टेस्ट आहेत त्याचे मी शेड्यूल देतोय आणि त्या पेपरचं एक्सप्लेनेशन देतोय. यामुळे त्या पेपरवरती चांगली कमांड त्या टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला कव्हर करता येईल. हे एक घटक. दुसरा घटक टॉपिकनुसार असणार आहे. टॉपिकनुसार प्रत्येक टॉपिकमध्ये साधारण 20 ते 30 प्रश्नांचं एक टॉपिक असं एक टेस्ट असणार आहे. इथंही जवळपास 20 टेस्ट असणार आहे. प्रत्येक पेपर 25 ते 30 क्वेश्चनचा असे 20 पेपर आपण घेणार आहोत. हे टॉपिकनुसार टेस्ट झालाय. आता इथं सराव किती होतोय त्याचं एकत्रितपणे आपण आढावा घेऊयात आहे. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पण आपण 100 मार्काच्या टेस्ट घेणार आहोत. अवरेज 5 टेस्ट पर्यंत आपलं जाण्याचं टार्गेट आहे हे. आणि त्यानंतर पीवायक्यू, आयोगाचे पीवायक्यू सुद्धा घेणार आहोत आपण यामध्ये. गट ब गट क च्या पूर्व परीक्षेचे पेपर्स एकूण जवळपास 12 ते 15 पेपर याच्यामध्ये आपण घेणार आहोत. असं मिळून या बॅचमध्ये आत्ता मी तुम्हाला मगाशी बोललो 900 क्वेश्चनचा सराव टॉपिक वाईज, त्या टॉपिकनुसार डेली टेस्टमध्ये 900 क्वेश्चनचा सराव आहे, म्हणजे 90 पेपर्स आहेत. त्यानंतर 500 क्वेश्चन्स आहेत, ते म्हणजे 25 क्वेश्चनचा एक पेपर, असे जवळपास 20 पेपर घेतोय, ते मिळून 500 क्वेश्चन झाले. हे झाले 1400. त्यानंतर 500 क्वेश्चन्स आहेत, ते कॉम्प्रिहेन्सिव्ह 100 मार्काच्या टेस्ट, संपूर्ण सिलेबसवर आधारित 5 टेस्ट, हे 500 एकूण झाले 1900. आणि हे 200 आहेत आयोगाचे पेपर, आयोगाचे क्वेश्चन्स, जवळपास मिनिमम 200 क्वेश्चन जास्त होऊ शकतात त्यापेक्षा. हे आयोगाचे पीवायक्यू पण आहे. आणि असे एकूण मिळून 2100 क्वेश्चन्स, फक्त क्वेश्चन्स नाही त्याचं रिव्हिजन सुद्धा आहे, म्हणजे एक्सप्लेनेशन आहे. पेपर देतोय, पेपर सोबत एक्सप्लेनेशन देतोय, आणि असा हा संपूर्ण कार्यक्रम कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण पुढचे 2-2.5-3 महिन्यापर्यंत घेणार आहोत. एवढ्या पेपरचा सराव केल्यानंतर त्या राज्यघटनेच्या अभ्यासाचं काही वेगळं नियोजन राहील याची शक्यता थोडी सुद्धा राहणार नाही, कारण हे डेली याप्रमाणे तुमच्याकडून काम करून घेतलं जाणार आहे. आणि ह्या सगळ्यांचं आपण डेली फक्त 15 ते 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे, आणि यामध्ये याप्रमाणे आपला अभ्यासाचा टार्गेट पूर्ण होईल. पहिला संविधान सभा, त्यांचा ऐतिहासिक विकास व कायदे, याच्यावर आपण 2 पेपर घेणार आहोत. 10 मार्काचा एक पेपर, याप्रमाणे 2 पेपर होतील. त्यानंतर संविधान सभेवरती पुन्हा 2 पेपर होतील. संविधान सभेच्या समित्या याच्यावर 1 पेपर होईल. उद्देश पत्रिका 2 पेपर. जसं टॉपिकचं वेटेज आहे, परीक्षेमधलं इम्पॉर्टन्स आहे, त्याप्रमाणे पेपर होईल. संघराज्य क्षेत्र याच्यावर 1 पेपर होईल. नागरिकत्व याच्यावर 1, मूलभूत अधिकार याच्यावर 4 पेपर होतील आहे. मग याच्यामध्ये घटनात्मक अधिकार, न्यायालयीन खटले, घटना दुरुस्त्या, या रिलेटेड जी कंटेम्पररी लॉज विचारते आयोग, त्या सगळ्या रिलेटेड 1-1 पेपर असणार आहे. असं प्रत्येक टॉपिकवरती अशा टेस्ट होणार आहेत. आणि हे टेस्ट आहेत बघा, प्रत्येक टॉपिकचा पार्ट कव्हर केलेला आहे. अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसत आहेत 23 टॉपिक. हे आता सगळे टॉपिक मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण हे टॉपिक बघून तुम्हाला कळेल की यस एक्झॅक्टली एवढे टॉपिक कव्हर केल्यानंतर त्या विषयाचा अभ्यास करायचं काही काम बाकी राहतच नाही. हायकोर्ट, जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, भाग 1, 11, 12, 13, घटनात्मक संस्था, भाषा, आणीबाणी, पंचायत राज, एकूण हे पंचायत राज पर्यंतचे राज्यघटनेचे 37 टॉपिक आहेत. पण ज्याच्यावर आयोग विशेष भर देते असेही ऑड टॉपिक, त्याच्यामध्ये एकूण भाग, परिशिष्ट, संघ, राज्य समवर्ती सूची, सर्व घटना दुरुस्त्या, ज्यात 106 पर्यंत अमेंडमेंट झाले, सर्व न्यायालयीन खटले महत्वाचे, त्यासोबत राजकारण, जे आता हल्ली आयोग प्रश्न विचारते, तेव्हा राष्ट्रपती कोण होते, तेव्हा पीएम कोण होते, इलेक्शन कमिशनर कोण होता, तेव्हा महाधिवक्ता, महान्यायवादी कोण होता, लोकपाल, लोक आयुक्त कुठे काय काय, त्याच्याबद्दलचा इतिहास, इतर देशाकडून काय घेतलंय, राज्यघटनेचं सध्याचं करंट अफेअर्स, असे एकूण 45 टॉपिक्स आहेत. आणि या प्रत्येक टॉपिकवर किमान 1, 2, 3, 4 अशा टेस्ट आहेत. जसं टॉपिकचं वेटेज आहे, महत्व आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर टेस्ट दिलेले आहेत. आणि असे 45 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकवर 2 टेस्ट पेपर बोलले तरी 90 पेपर होणार आहेत. आणि मी तुम्हाला मिनिमम 90 पेपर सांगतोय, त्यापेक्षा जास्त पेपर यामध्ये होऊ शकतील आहे. आणि हे सगळं जे आहे आपण नियोजनबद्ध घेणार आहोत. अशा 45 टॉपिकच्या तयारीबद्दलचा हा पार्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे 45 टॉपिक ते शेड्यूल तुम्हाला टेलिग्रामवरती याबद्दलचा घटक उपलब्ध करून दिला जाणार आहे. पॉलिटी
PYQ MCQ नावाचं एक टेलिग्राम चॅनल आपण सुरुवात केलं आहे. त्या चॅनलमध्ये गेल्यानंतर हे तुम्हाला पेपर्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि त्याप्रमाणे त्याच्यातून तुम्हाला शेड्यूल प्राप्त होईल. आणि हे आपण सुरुवात करतोय डेली टेस्ट आणि टॉपिकला 4 ऑगस्ट पासून आहे. आणि या सगळ्यासाठी जे उपक्रम लेक्चर होणार आहेत ते कुठे होणार आहेत तर राज्यघटनेच्या मेंटरशिप आणि रिव्हिजनचा जो कोर्स सुरू केला त्या कोर्समध्ये आहे. आणि हे एवढं म्हणजे 90 पेपर्स आपण 10 मार्काचे घेतोय, 20 ते 25 क्वेश्चनचे 20 पेपर्स घेतोय आणि त्यासोबत 100 मार्काचे 5 पेपर्स घेतोय. आपण 2-4 टेस्ट पेपर जरी म्हणलं तर त्याची 300-400 रुपये फीस असते. 4 ते 5 पेपरसाठी सुद्धा 400 ते 500 रुपये फीस असते. आणि इथं 100 पेक्षा जास्त पेपर घेतोय आणि फक्त पेपर नाही त्याचं एक्सप्लेनेशन घेतोय. आणि डेली मेंटरशिप आहे, टार्गेट आहे, इव्हॅल्युएशन आहे. आणि ह्या पेपरच्या माध्यमातून त्या पूर्ण टॉपिकला कंप्लीट रिव्हिजन करून देणे या पद्धतीने हे डेली लेक्चर असणार आहे. त्याचं टाइम टेबल लाईव्हचं असेल की रेकॉर्डेड असेल हे मी लवकरच तुम्हाला कळवेल. पण 4 ऑगस्ट पासून हे टेस्ट आणि याचं एक्सप्लेनेशन यायला सुरुवात होणार आहे. ते लेक्चर कधी होणार आहे लाईव्ह की रेकॉर्डेड ते मात्र नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला कळवेल. पण 4 तारखेपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे आणि ह्या उपक्रमाची नावाला नाममात्र फक्त 100 रुपये फीस ठेवलेली आहे. ते त्यात कोर्सची किमान व्हॅल्यू असावी या उद्देशानं. पण मेन ऑब्जेक्टिव्ह आहे 100 पेपर सोडवायला लावणे आणि या माध्यमातून परफेक्ट तयारीपर्यंत पोहोचणे आणि 15 पैकी 15 मार्काचा कॉन्फिडन्स लास्ट झालेल्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि तोच कॉन्फिडन्स येणाऱ्या एक्झाममध्येही आपल्या सगळ्यांना यावा यासाठी असाच उपक्रम आपण राज्यघटनेचा आणि असाच उपक्रम आपण अर्थव्यवस्थेचा सुरू केलेला आहे. दोन्ही उपक्रम आपल्या पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला राज्यघटना मेंटरशिप रिव्हिजन कोर्स दिसेल, अर्थव्यवस्थेचा मेंटरशिप आणि रिव्हिजन कोर्स दिसेल. त्याच्यामध्ये रिव्हिजन पण आहे आणि मेंटरशिप पण आहे. दोन्ही माध्यमातून 100 पेक्षा जास्त पेपरचा सराव आणि या माध्यमातून त्या विषयाची परिपूर्ण डीप आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह तयारी करून घेण्याच्या उद्देशाने आणि याचं मेन टार्गेट आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हा सगळा कार्यक्रम मजबूत कंप्लीट करणे, जेणेकरून तुम्हाला 1 मंथ बिफोर फ्री करणे आहे. आपली 25 ऑक्टोबरला एक्झाम आहे. 25 ऑक्टोबरच्या अगोदर 1 महिना तुम्ही या सगळ्या तयारीच्या माध्यमातून कंप्लीट रेडी होणे किंवा तुम्ही यातून बाहेर पडणे आवश्यक आहे. या पद्धतीने पुढच्या 50-55 दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या संपूर्ण तयारीला कंप्लीट न्याय देणे आणि तुम्हाला 1 महिना अगोदर 15 पैकी 15 मार्कासाठी परफेक्ट तयार करणे हा उद्देश आहे. ज्याच्यामध्ये पेपरचा सराव आहे, रिव्हिजन आहे, प्रॅक्टिस आहे. या सगळ्या अँगलनं तुम्ही तयार व्हाल ह्याचा पूर्ण विश्वास या कोर्सच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि हे तुम्ही डेली करताय की नाही हे सुद्धा यामध्ये पाहिलं जाणार आहे. आणि यासाठी दररोज 1 पेपर असेल, 2 पेपर असतील. आज कुठल्या टॉपिकवर टेस्ट आहे ते टॉपिक तुम्हाला दिले जाणार आहेत आणि त्या टॉपिकवर टेस्ट कधी आहे तेही सांगितलं जाणार आहे. तुम्ही 1 डे बिफोर तसा टॉपिक प्रिपेअर करू शकता, नेक्स्ट डेला त्याच्यावरचा टेस्ट सॉल्व्ह करू शकता. याप्रमाणे टॉपिक टेस्ट हे शेड्यूल तुमच्या समोर असणार आहे. मग आता आज हा टॉपिक झाला असेल, ह्याच्यावर टेस्ट दिले असेल तर पुढे उद्याचा टॉपिक हा असेल आणि त्याच्यावर पुढच्या टेस्ट असतील. त्याच्यावर किती टेस्ट आहेत तेही दिलेलं आहे. तशी हे टॉपिकवर 1 टेस्ट आहे तर उद्या 1 टेस्ट असणार आहे. या टॉपिकवर कदाचित 3 टेस्ट दिलेत तर याच्यावर उद्या परवा 2 दिवस 3 टेस्ट असणार आहे. हे शेड्यूल तुमच्या समोर असणार आहे. 45 टॉपिक आहेत तर याच्यावर मिनिमम 45 डेज धरून चला आणि प्लस मायनस 10 दिवस एक्स्ट्रा धरून चला. म्हणजे 50 ते 55 दिवस आपण या माध्यमातून काम करणार आहोत. म्हणजे 20 सप्टेंबरच्या दरम्यान किंवा 25 सप्टेंबरच्या दरम्यान हा सगळा टॉपिक संपेल, त्याच्यावरच्या टेस्ट संपतील, त्याचं रिव्हिजन होईल आणि तेवढंच प्रॅक्टिस सुद्धा पूर्ण होईल. आणि तुम्हाला हे जसं समजा मी आता उद्देश पत्रिकेवर सांगितलं की तुम्हाला 3 पेपर घेणार आहे तर त्या 3 पेपरच्या माध्यमातून 30 क्वेश्चनचा सराव आणि 30 क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन म्हणजे अख्ख्या उद्देश पत्रिकेचं टॉपिकच एक्सप्लेन केल्यासारखं आहे. एवढं रिव्हिजन त्या बॅचमध्ये होणार आहे. म्हणून तुम्हाला स्वतंत्र रीड करण्याचा, रिवाइज करण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त पेपर डाउनलोड करायचा आहे आणि पेपरची प्रॅक्टिस करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे, पेपरची प्रॅक्टिस करायची आहे. हे सगळे पेपर्स मी आपल्या कोर्समध्ये पूर्ण पेपर अपलोड करतोय. जसं पेपर येतील तसं त्याप्रमाणे शेड्यूल जसं आहे त्याप्रमाणे ह्याचं शेड्यूल. आता हे टॉपिक दिलेत, त्याच्यावरच्या टेस्ट दिलेत. आता ह्याचं तारखेनुसारचं नियोजन मी तुम्हाला अपलोड करून देतोय. कोणत्या तारखेला कोणता पेपर कोणत्या दिवशी होणार आहे आणि ते कोणत्या टाईममध्ये त्याचं लेक्चर अपलोड होणार आहे ह्याचं टाइम टेबल नेक्स्ट लेक्चरमध्ये येईल. आणि याप्रमाणे इथून पुढे 2100 प्रश्नांचा सराव हे पुढच्या
50 ते 55 दिवसामध्ये करायचं आहे. याप्रमाणे पूर्णतः प्रिपेअर्ड राहणे आणि हे जे मी आत्ता राज्यघटनेबद्दल बोलतोय जशाच तसं सेम टू सेम अर्थव्यवस्थेबद्दल सुद्धा आपण सुरुवात करतोय. सेम 2100 क्वेश्चनचा सराव, ऑल 41 टॉपिक काढलेत इकॉनॉमिक्सचे, 41 टॉपिक आहेत इकॉनॉमिक्सचे आणि 45 टॉपिक आहेत पॉलिटीचे. असे दोन्ही विषयाचे 15 क्वेश्चन आहेत प्रीला पॉलिटीचे, 15 क्वेश्चन आहेत इकॉनॉमिक्सचे. असे 30 क्वेश्चनची तयारी करणे आहे. किमान 25-26 क्वेश्चनच्या पुढे जाणे आहे. एवढा सराव करायचा आहे. कारण जागा भरपूर आहेत. मेरिट कमी लागेल की जास्त लागेल हे सांगणं मुश्किल आहे. पण आपण प्रिपेअर्ड राहणं जरुरी आहे. कारण आपण प्रिपरेशन फक्त प्री पॉईंट ऑफ व्ह्यूनं करत नाही, आपण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा करणं अपेक्षित आहे. कारण प्री नंतर पुढे GSला वेळ नाही, इंग्लिश मराठीलाच वेळ कमी पडणार आहे. त्यामुळे आत्तापासून अभ्यास करताना मॅक्झिमम मेन्स लेवलचा GS पूर्ण करायचा आहे हे लक्षात ठेवून आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. आणि यासाठी आत्तापासून जे काही प्रिपरेशनचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ते मात्र या 45 टॉपिकच्या बाहेर जाणार नाही. मेन्स असो किंवा प्री असो, तुम्ही सगळेजण मेन्स आणि प्री दोन्ही एक्झाममध्ये GSच्या या विषयाला 2 पॉलिटी इकॉनॉमीसाठी कंप्लीट तयार व्हावं या उद्देशानं या कोर्समध्ये संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. नोट्स जे काही आता मी शिकवतो त्याप्रमाणे, त्याच्याबद्दलचे टेस्ट, त्याचं रिव्हिजन लेक्चर याप्रमाणे त्याच्याबद्दलचा पाठ येणार आहे. यामध्ये तुम्हाला कुठलंच काही लिहायचं नाही, कुठले नोट्स काढायचे नाहीत, कुठले नोट्स वाचायचे नाहीत. मी तुम्हाला पेपर देतोय आणि त्या पेपरच्या माध्यमातून पूर्ण टॉपिक कंप्लीट रिवाइज करून घेतोय. तेवढं लेक्चर ऐकायचं आहे आणि त्याला सुद्धा 15-20 मिनिटच द्यायचं आहे. जर त्याला पळून बघितला तर 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. दररोजचा एवढा वेळ काढलात तर पुढच्या 50-55 दिवसामध्ये राज्यघटना आणि अर्थव्यवस्था दोन्हीही फक्त रिडिंग होणार नाही, फक्त रिव्हिजन होणार नाही, तर पेपरची प्रॅक्टिस पण होईल आणि या माध्यमातून त्या विषयाला 1 मंथ बिफोर कम्प्लिटली बाजूला सारता येईल आणि बाकी विषयाला अभ्यासाला वेळ द्या. तिकडे तुम्ही मार्क घ्या, मी इकडे पॉलिटी इकॉनॉमीच्या माध्यमातून मार्क घेऊन देतोय. एवढी तयारी आपण या माध्यमातून करायला सुरुवात करू. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला. पहा आणि लवकरच पेरा इन्स्टिट्यूटच्या या ॲपमध्ये जाऊन संबंधित कोर्सला जॉईन करा, जेणेकरून या उपक्रमाचा पूर्ण पाठ 2 महिन्यासाठी तुम्हाला बनता येईल आणि एक्झाम पूर्ण होईपर्यंत आणि प्री झाल्यानंतरही मेन्सपर्यंत हे कोर्स तुम्हाला पाहता यावं, यासाठी त्याची व्हॅलिडिटी सुद्धा तेवढी जास्त देण्यात आली की ज्यामुळे तुम्ही सराव योग्य आणि उत्तमरित्या करू शकाल आहे. आणि तुमचा अभ्यास होतोय का, कुठलं काय चुकतंय, त्या टॉपिकमधलं काय मेन बॉडी आहे, त्या टॉपिकमधलं कुठला घटक सोडण्यासारखा आहे, त्या टॉपिकमधलं कुठलं नेहमी परीक्षेला येत आहे, हे सुद्धा या टॉपिकच्या माध्यमातून शिकवणार आहे, सांगणार आहे आणि याप्रमाणे तयारी करून घेणार आहे. तर सुरुवात करूयात 4 ऑगस्ट पासून. थँक्यू. भेटूयात.